नमस्कार सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. आज तुमच्यासोबत सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रोज रोज दरवाजासमोर काढण्यासाठी छान छान अशा बेसिक आणि डेली यूजसाठीच्या रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्ही या सर्व डिझाईन्स काढू शकाल अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. तर सगळ्यांनी नक्की आजच्या सगळ्या डिझाईन्स पहा आणि नक्की ट्राय करा. तर आपली आजची पहिली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 ठिपक्यांपासून आपल्याला काढायची आहे. तर अशा पद्धतीने 3 ते 2 ठिपके काढून त्याच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे डॉट्स काढून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला ही डिझाईन काढण्यासाठी 2 मिक्स कलर वापरायचे आहेत, म्हणजे व्हाईट आणि येलो कलर वापरून आपण अशा प्रकारची डिझाईन काढू शकतो. मी हा येल्लोच कलर यूज केलेला आहे, पण तो कॅमेरामध्ये दिसताना आहे ना ऑरेंज कलर दिसतो आहे. म्हणजे भरपूर साऱ्या डिझाईन्समध्ये असंच झालेलं आहे. लास्टच्या मी काल ज्या डिझाईन्स दाखवल्या होत्या त्यामध्येही असंच झालेलं आहे. बट ठीक आहे, तुम्हाला मी सांगून ठेवलं आहे, तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा तुमच्या पद्धतीने कलर वापरा, तुम्हाला आवडतील तसे वापरा. तर अशा पद्धतीने अगदी छोटीशी, सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी आपण डेली यूजसाठीही काढू शकतो किंवा आपल्याकडे काही फंक्शन्स, सण वगैरे असतील तेव्हाही आपण अशा पद्धतीच्या डिझाईन्स काढू शकतो. डिपेंड्स आपल्याकडे किती स्पेस आहे त्यावरती असतं. तर तुमच्याकडे जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुम्ही डिझाईन्स काढण्याचा प्रयत्न करा. पुढची जी डिझाईन आहे आपली ती 5 ते 3 ठिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. सुंदर डिझाईन आहे अगदी आणि तुम्हाला नक्की आवडेल ही डिझाईन. आपल्याला पहिल्यांदा 5 ते 3 ठिपक्यांमध्ये स्टार काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढे डिझाईन तयार करून घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला दाखवत आहे तसंच पुढे आपल्याला अशा पद्धतीने एक शेप काढून घ्यायचा आहे. म्हणजे आता हा कुठला शेप आहे, फुलाचा, पानाचा कुठला तरी आहे. असा शेप काढून आपल्याला म्हणजे सगळ्या साईडने काढून घ्यायचं आहे. आणि सगळे आपले शेप्स ना रांगोळी काढताना सेम सेम आले पाहिजेत मोस्ट ऑफ, तेव्हाच आपली रांगोळी दिसताना छान दिसते. बघा, ह्यामध्येही आपण अशा पद्धतीची डिझाईन काढणार आहोत. ती सुंदर अशी डिझाईन आहे ही. म्हणजे मला तर ही डिझाईन आवडली होती जेव्हा मी काढलेली तेव्हा. ज्यांच्याकडे जास्त जागा असते त्यांना थोडंसं म्हणजे रांगोळ्या काढायला चांगलं पडतं. म्हणजे सुटसुटीत रांगोळ्या काढता येतात आपल्याला. अगदी कमी जागा असेल तर आपल्याला छोट्या छोट्या डिझाईन्स काढावे लागतात. हे पहा, आपली ही पण डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि अगदी सुंदर डिझाईन आहे. छान आणि अगदी पटकन होणारी आणि दिसताना पण किती अट्रॅक्टिव्ह दिसते ना. तर नक्की सगळ्या आजच्या तुम्ही डिझाईन्स पहा आणि सगळ्यांनी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करा. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी खूप खूप छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत आणि सर्वांनी जे कौतुक केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर पुढची आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती आपल्याला 3 ते 3 ठिपक्यांमध्ये काढायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. गोपद्याची डिझाईन चारी बाजूने काढून आपल्याला असे फुलं काढण्यासाठी डॉट्स द्यायचे आहेत. ही डिझाईन काढताना माझ्याकडे सारखी लाईट जात होती, त्यामुळे तुम्हाला दिसताना दिसेल की सगळ्या वेळेस चेंज आहे. एडिटिंग करताना मी थोडंसं केलं आहे, बट तरी पण नाही झालं ते. पण डिझाईन चांगली होती म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, टाकून देऊया आपण जशी पण असो. बघा, सोपी आहे की नाही डेली यूजसाठीची.
छान अशा डिझाईन्स आहेत आजच्या सर्व. तर सगळ्यांनी नक्की पहा आणि सगळ्यांनी नक्की ट्राय करा. जास्त वेळ पण घेणाऱ्या नाही आहेत आणि अगदी तुम्ही 5 मिनटाच्या आत ह्या सगळ्या डिझाईन्स काढू शकाल अशा सगळ्या डिझाईन्स आहेत आजच्या. तर उद्याच्या भागामध्येही आपण अशाच सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन नवीन डिझाईन शिकणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती आज तुम्ही नवीन आलेला असाल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स नक्की करायला विसरू नका. सुंदर सुंदर कमेंट्स तुम्ही करत असतात रोज. तर त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, आपण भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये अशाच नवीन नवीन सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि छान छान रांगोळ्या शिका आणि तुमच्या दरवाजासमोर नक्की रोज एक सुंदर अशी रांगोळी काढत जा. तर भेटूया आपण उद्याच्या भागात. बाय बाय. थँक्यू.